केलेलं असतं अर्धा जेवण, वडे गरम गरम काढून देतोय. आपलं हॉटेल वगैरे कुठे बाकी नाही, फक्त आमची शाखा फक्त कोकण महोत्सव. कोकण महोत्सव फक्त. हे सगळं 80 रुपये पाव आहे. सगळं 80 रुपये. हे 100 रुपये पाव आहे. अच्छा, इकडे 100 रुपये पाव आहे. गुळाचा खरवस आहे. ओके. हा गुळाचा पाव किलो 120 आणि हा अर्धा किलो 240. अच्छा, नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेले बदलापूर मध्ये कोकण महोत्सव बघण्यासाठी, जे माऊली चौकामध्ये लागलेले आहे. आणि माझ्याबरोबर अक्षय आणि मी आता आपण चाललेलो कोकण महोत्सव बघण्यासाठी. तर तुम्हाला दाखवतो मी काय काय कोकण महोत्सव इथे बघायला भेटेल ते. बघू शकता आपल्या समोरची कमान आहे आणि या कमानीतून आता आतमध्ये जाणार. बघू शकता काय लिहिलेलं आहे, कोकण महोत्सव तेव्हा कोकण आपलं असा. आणि किती बघा, 4 जानेवारी ते 18 जानेवारी 2026 पर्यंत आहे. 4 जानेवारी ते 18 जानेवारी पर्यंत आपल्याला बघायला भेटतो कोकण महोत्सव. इथं आपण इंटे करून सगळं बघू शकता. सुंदर असं पालन बघायला भेटतो आपल्याला. 2 साल मार्केट असं पूर्ण भरलेलं आहे. जत्रा पब्लिक आलेली भरपूर. आपण आता आतमध्ये जाऊन बघू आपल्याला काय काय बघायला भेटतो आणि काय काय नाही ते. जसं आपण आतमध्ये एंट्री केली ना, आपल्याला बघा साईडलाच ना ज्यूसचं दुकान वगैरे बघायला भेटतो. साईडला भरपूर सारे ज्यूस वगैरे लागले तिथे. या साईडला मस्त किचन बघायला भेटतो. किचनचं दुकान वगैरे. आणि आता तिलगुल आहे, संक्रांत तिलगुल वगैरे लावलेला दिसतो आपल्या इथे बघा. दुकान बघायला भेटेल आपल्याला. आणि बघू शकता आतमध्ये तेभरपूर सारा असा नाट्यावाला भरलेला आहे. तर आपण आता इकडं आतमध्ये खरं जाऊ, आतमध्ये बघू काय काय नाही ते. बघू शकता या मामांचं ना दुकान आहे इथं, तव महाराष्ट्र म्हणून. आणि खरवत इथं सर्व भेटतो यांच्याकडे. तर नमस्कार मामा. नमस्कार. कुठून आला आपण? आम्ही ठाण्यातले कळव्यामधून आलोय. कव्यामधून आला. हा गुळाचा खरवस आहे. ओके. हा गुळाचा पाव किलो 120 आणि हा अर्धा किलो 240. अच्छा, असं पाव किलो अर्धा किलो डबे. अर्धा किलोचं. हे तुम्ही घरी बनवता स्वतः का? स्वतः होममेड आहे आपलं. आपलं होममेड आहे. हो. अच्छा, किती वर्षापासून बनवतोय वगैरे काय? आमचा 25-30 वर्षापासून 25 व्यवसाय आहे. वर्षापासून आहे. कसा रिस्पॉन्स कसा आहे म्हणजे? हो, व्यवस्थित आहे. पहिल्यांदाच आलो या बदलापूर नगरीत. ओके. छान रिस्पॉन्स आहे. आता किती दिवस झाले इकडे आले तुम्ही? आम्हाला तरी 7 दिवस झाले. 7 दिवस झाले. हो पब्लिकचा रिस्पॉन्स आहे का चांगला? हो, चांगला व्यवस्थित. काय प्राइस वगैरे काय आहे त्यांच्या? कशा? हे 120 रुपये पाव किलो गुळातला आहे. 120 रुपये पाव किलो गुलाब. आणि हा 240 रुपये अर्धा किलो हा फॅमिली पॅक आहे. हा घरात सगळे खाणार. अच्छा, फॅमिली पॅक. 240 अर्धा किलो. दोनचा फरक आहे काय असं काय? नाही, सगळं गुळाचा आहे. फक्त पाव किलो आणि अर्धा किलो. पाव किलो अर्धा किलो असं आहे. धन्यवाद, तुम्ही माहिती दिला. नमस्कार. नमस्कार म्हणजे आपण या दादांच्या ना दुकानामध्ये आहे. बघू शकता सोनू चुरा मुकवा दादांचं दुकान आहे. आता सर चुरांचे सामान वगैरे बघायला भेटत आपल्याला. तर नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलात आपण? आपला पूर्ण कोकण महोत्सव हा कोकणातून आलेले सगळे अच्छा. कोचऱ्यातले मालवण, मसुरा, त्याच्यानंतर देवगडचे आहेत, नारिंगराचे आहेत, कुडाळ, माड्याचेवाडी, वेगवेगळ्या गावावरून आले कोकणातले, पर्टिक्युलर कोकणातून आलेली लोक. अच्छा, सर्व जास्त म्हणजे कोकणातील लोक दिसत बघायला भेटतात. 100% कोकणातले. अच्छा, त्यामुळे आपला हा कोकण महोत्सव ह्या माऊली संकुलात मध्ये होणारा पहिला महोत्सव. पहिला महोत्सव. बरोबर. इकडे झालेले महोत्सव असतील, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या दिवसात चालणारा पहिला कोकण महोत्सव म्हटलं तरी हरकत नाही. ईस्ट मध्ये बरोबर. 3 दिवसाचा आगरी महोत्सव होतो, त्याच्यानंतर एवढा मोठा कोकण महोत्सव आपला. बरोबर बरोबर. तुम्ही बदलावर राहिला का बाहेरून आलात? नाही, सगळे आपण बाहेरून आलेले. सर बाहेरून आलेले. बाहेरून. अच्छा, तर आज किती झाले इकडे येऊन तुम्हाला? आपला 5 तारखेला चालू झालेला हा कोकण महोत्सव 18 तारखेपर्यंत आहे. अच्छा. आणि सगळ्यामध्ये आपल्याकडे तसे भुक्काचा स्टॉल आहे, मालवणी मसाल्याचा आहे, सुक्या मच्छीचा स्टॉल आहे, लोणच्याचा स्टॉल आहे. बरोबर. असे वेगवेगळे स्टॉल घेऊन आलेलो होतो. आता हे सर्व आपल्याला बघा भेटत. हे मुखवास मध्ये हे मुखशुद्धीसाठी आहे. पचनासाठी आपली जिरा गोळी येते, अनारदाना येतो. गॅस ऍसिडिटी साठी आपल्याला हिंग गोळी येते. एक कोकम गोळी येते आपल्याला पित्तासाठी. वेगवेगळ्या प्रकारची मुखशुद्धीसाठी पानं आहेत. पचनासाठी पण येतात. गुलकंद पान आहे, मगई पान आहे, कलकत्ता पान आहे, त्याच्यानंतर जयपुरी आहे, बनारसी पान आहे, बरोबर, पान मसाला आहे. असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे बडचे आहे, दिलफुलाचे आहे, ड्रायफ्रूट मधली पण ही आहे, अळशी आहे, गुलाब बडीशेप आहे. त्याच्यानंतर लहान मुलांसाठी ही जेली आहे, वेगवेगळ्या प्रकारची जेली आहे, कलिंगडाची पण जेली आहे. घरी बनवता कसं काय? हे आपण विकत घेतो. काही गोष्टी आपण बनवतो, काही गोष्टी आपण विकत घेतो. बरोबर. त्याच्यामुळे म्हटलं तर आवळा म्हणा, कैरी म्हणा, हे आपले घरच्यातले. बरोबर. सर्व प्रकारचे आपल्या बाळा हे फक्त तुम्ही बाहेरून घेता. काही गोष्टी घ्याव्या लागतात. बरोबर आहे. 18 तारखेपर्यंत चालणारा महोत्सव आहे. पब्लिकचा कसा रिस्पॉन्स इकडे वगैरे अजून? पब्लिकचा रिस्पॉन्स तसा चांगला आहे, पण पब्लिकने अजून रिस्पॉन्स द्यावा, तर त्याप्रमाणे आपण अजून पुढच्या वर्षी पण येण्याची इच्छा ठेवतो. बरोबर बरोबर. पब्लिक येत राहिलं तर असेच महोत्सव दरवर्षी होत राहतील.
ते तर आहेत. आता संडेला गर्दीवर होते का संडेला झाला प्रोग्राम? शनिवार रविवार शुक्रवार शनिवार रविवार चांगल्यापैकी गर्दी होती. आज सण आहे त्यामुळे थोडी गर्दी कमी असेल, पण होईल. उद्यापासून नाही परवापासून शुक्रवार शनिवार रविवार या 3 दिवस आपला महोत्सव परत वाढेल. ओके धन्यवाद काका माहिती दिल्याबद्दल. तर बघा आपण दादांच्या स्टॉलमध्ये त्यांच्या स्टॉलचं नाव आहे भवानी लोणचे पापड सेंटर म्हणून आहेत. नमस्कार दादा, कुठून आलात आपण? देवगड नारिंगरा. देवगडवरून आलात का? बापरे, किती वेळ झाले येऊन आता? आता हे 5 तारीखला आलोय. 5 तारखेला आले म्हणजे आता 18 तारखेमध्ये शेवटवर आला तुम्ही. 18 तारीख. ओके, तर आता काय काय कोणते लोणचे आणलं तुम्ही इकडे आता? हे आंब्याचे आहेत तिन्ही पण. लिंबू आहे, मिक्स आहे, मिरची आहे, लिंबू मिरची आहे, गाजर आहे, करवंद आहे, आवळा आहे, लसूण आहे, ते गोड आहेत सगळे. ओके, किती प्रकारचे व्हरायटी आहेत टोटल आपल्याकडे? 22 ते 20 प्रकारचे आहे. 22 प्रकारचे. आणि काय भाव वगैरे कसे काय ते? हे सगळं 80 रुपये पाव आहे. सगळं 80 रुपये. हे 100 रुपये पाव आहे. अच्छा, इकडे 100 रुपये पाव आहे. आणि हे पापड वगैरे काय कसे? हे 100ला 3 आहेत. अच्छा, हे 100ला 2 आहेत. 100ला 2 आहे. अच्छा, पब्लिकचा रिस्पॉन्स कसा आहे मार्केटमध्ये? नाही इतका रिस्पॉन्स नाही आहे. पाहिजे कमी रिस्पॉन्स येतो. नाही. हा. हे बघा आता आपण दादांच्या स्टॉलमध्ये स्टॉलचं नाव त्यांचे बोके मसाले म्हणून. इथे सर्व त्यांचे मसाल्याचे पदार्थ आपल्याला बघायला भेटतात. नमस्कार दादा. नमस्कार दादा. कुठून आलो आपण? आपण आहे मालवण वरून आलोय. मथुरा मालवण. अच्छा, मथुरा मालवण. किती झाले येऊन आपल्या इथे? आपल्याला आता इथून 18 तारीखपर्यंत स्टॉल आहे. जवळजवळ 10 दिवस आहेत. आता 10 दिवस, अजून 8 दिवस 4 दिवस आहेत. अजून 4 दिवस आहे म्हणजे. तर किती प्रकारचे मसाले वगैरे आणले आपण? काही आपल्याकडे बघा मालवणी म्हणजे आता इथून सुरुवात करतोय बघा. बरोबर. मालवणी लाडू बिडू सगळं आहे पूर्ण. खाजा लाडू, शेंगदाणा लाडू आहे, गुळातला आहे, शेवातला आहे, त्यानंतर छोट्या पण आहेत त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे वेगवेगळे वेगवेगळे प्रकारचे लाडू आहेत त्याच्यात. ओके. बघा मालवणी खाज आहे किंवा हे पीठ आहेत. मग कुळीत पीठ, 2 कुळीत पीठ आहेत. ओके. मसाला कुळीत पीठ, साधी कुळीत पीठ, थालीपीठ आहे, गावल पीठ, वडापीठ, कोंबडी वडापीठ, आंबोळी पीठ आहे. अच्छा, त्यानंतर 3 प्रकारच्या चटण्या आहेत आपल्याकडे. चटणी 3 प्रकारची हा, आहेत का तीळ चटणी, लसूण चटणी हा. आणि शेंगदाणा चटणी. शेंगदाणा चटणी. तसेच हा घाटी मसाला पण बोलतात त्याला, किंवा वडापाव मध्ये चटणी घालतात ती पण ओके, बोलतात. बुकणी कांदा लसूण चटणी बोलतात त्याला. कांदा लसूण चटणी. गोडा मसाला, काळा मसाला, हा. काश्मीरी पावडर, तिखट, लाल तिखट. ओके, नंतर हे 2 पिठी जे आहेत आपल्याला. ते कसं आहे बोलता? मसाला पिठी, मसाला पिठी, साधी पिठी. तीच सॅम्पल फक्त इथे ठेवावं लागतं, कारण लोकांना सुट्टा पण पाहिजे असतं. सुट्टा पाहिजे असं. त्यानंतर थालीपीठ हे काय डांगरपीठ बोलतात त्याला. डांगरपीठ. ओके, हे हळद आहे, गावठी हळद. गावठी आलं. हा, गावठी हळद. ते मच्छी मसाला, मच्छी कढी, टमॅटो फ्राय त्याच्यासाठी चालतं. मच्छी कढी, मच्छी फ्राय आणि टमॅटो कढी. मालवणी मसाला. कमी तिखटवाला मालवणी तिखट एकदम. संडे स्पेशल आहे, एकदम तिखट झणझणीत येतो. गरम मसाला आहे, हा आगरी मसाला सेम. सर्व प्रकारचे. तर यांचे भाव वगैरे कसे त्यांचे काय? हे बघा, हे 50 रुपये 100 ग्रॅम आहे, 70 रुपये 60 रुपये 100 ग्रॅम, 70 रुपये 100 ग्रॅम, ओके. 80 रुपये 100 ग्रॅम. हे तिन्ही मसाले 80 रुपये 100 ग्रॅम आहे. 60 रुपये 100 ग्रॅम, 60 रुपये 100 ग्रॅम. हे दोन्ही 50 रुपये 100 ग्रॅम, ओके. 60 रुपये 100 ग्रॅम, 80 रुपये 100 ग्रॅम, 80, 60 रुपये 100 ग्रॅम. हे 80 रुपये पाव किलो, 75 रुपये पाव किलो. ओके. हे 100 रुपये पाव किलो, 40 रुपये 100 ग्रॅम. 40-100 ग्राम. सगळ्यांचे भाव वेगवेगळे बघायला भेटतात आपल्याला. आणि हे काय बघायला भेटतं आपल्या इथे? हे उकडे तांदूळ आहेत ते. उकडे जाऊन आहेत का? हे काय असतात म्हणजे नक्की हे? आपले गावठी सालायला आहे ते. आपण एक प्रकारचा ताप जो आला ना, हा. ते पाणीचं पेस्ट पिलं ओके. ते एकदम सरताडलेली होतो. ओके, बघा आपल्या हे तांदूळ जरा वेगळे बघा भेटतात. आपण कधी बघितले ना अशा पहिल्यांदाच बघतो मी तरी. 40 रुपये आहे. अच्छा, 23, हा? कोकम वगैरे सर्व बघायला भेटतो असं सर्व 40. काकांकडे आणलेलं आहे. तर काका काय पब्लिकचा रिस्पॉन्स कसा वगैरे काय आहे का इकडे? रिस्पॉन्स तर ठीक आहे. तर आज कसं हे आहे, सण वगैरे आहे. मकर संक्रांत आहे त्याच्यामुळे जरा गर्दी कमी आहे. कमी आहे. बाकी रिस्पॉन्स चांगला आहे. बदलापूरमध्ये आम्ही आता जवळजवळ 15-20 दिवस झाले आता इथे जाऊन. बरोबर. 15 ईस्ट वेस्ट चालू आहे. बरोबर. शनिवार कशी पब्लिक होती काय? शनिवार फुल पब्लिक असते. हो, हा जगाने जे चांगलं केलंय, नियोजन चांगलं केलंय, त्याप्रमाणे त्यांचेही धन्यवाद. आपण बरोबर. सर्व कोकणी महोत्सव जास्त तिकडच माणसं आले सगळे 100% पूर्ण तिथून माणसं आले. कोणाकोणाचे स्टॉल इथे पण असतात, म्हणजे इथे दुकानं पण आहेत, बरोबर. लोक ते पण हे करतात. बरोबर आहे, बरोबर. पण जास्तीत जास्त 90% गावावर येतात, 10% इकडचं पब्लिक असतं. आणि पूर्ण सगळा माल जो आहे तो येतो कोकणातनच येतो तो पूर्ण. बाहेरून माल येतो. हो, सर्व मसाला म्हणजे ऑल ओव्हर कोकण पूर्ण. घरी बनवलं जातं का? 30 ला 1, 50 ला 2. हे आपले सगळे घरगुती प्रोडक्ट आहेत. ते घरगुती product आहे. घरगुती प्रोडक्ट आहे. धन्यवाद तुम्हाला भेटल्याबद्दल. धन्यवाद.
तसं पुढे येऊन आपल्याला अजून भरपूर सारे असे स्टॉल वगैरे बघायला भेटतात. हे बघ इकडे सुकी मच्छीच आहे. बघा आता आपण या दातांच्या स्टॉल समोर आहेत आणि यांचा मालवणी मच्छी सेंटर म्हणून स्टॉल आहे आणि बघू शकता थोडं सुकी मच्छी त्या ठेवलेले आहे. नमस्कार दादा. नमस्कार. कुठं आला आपण? आम्ही कणकवली फोंडा घाटवरून कणकवलीवर आलेले आहेत. ओके. सिंधुदुर्ग. किती वेळ झाला आपण येऊन इकडे? आता 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. 9 दिवस झाले. तर आता काय काय सुकी मच्छी काय काय आणली आपण? सुक्यामध्ये खाऱ्यामध्ये सुरमई आहे, बांगडे आहे. ओके. ही सुरमई आहे. ही सुरमई आहे कार्यामध्ये. हा, ही कशी आहे सुरमई? ही सुरमई 550. 500 रुपये पूर्ण. 500 रुपये सुरमई आहे. ही डोमा आहे, जोडिया बोलतात गावी आपण. हे 100 चे 4 बांगडा आहे. हे सुरमईचे तुकडे गेलेले आहे. हे बांगडे आहेत तोडून ठेवले. हे बांगड्या कुठे आहे? सुरमईचे एकच आहे? हे 100 ची पॉकेट आहे. बरोबर भाव आहे का? हे सोडा आहे. हे सोडा आहे. सोडा कसं पाकिट आहे? हा 150 रुपये पाव आहे. तो अर्धा किलो आहे. 300 आहे. ओके. हे जवळ आहे ना? नाही, ही चवणी सुकट आहे छोटी वाली. चवळी सुकट आहे का? दांडी सुकट आहे का? दांडीसारखी दांडीचाच प्रकार आहे छोटा वाला. 50 आहे ते. हे खापी आहे. अच्छा. हे डोमा आहे. ओके. जवळा करते बोंबील आहे. 100 आहेत. हे बांगडे आहेत. अच्छा. हे बांगड्या वगैरे लागले बघू शकता. सर्व प्रकारचे. तर रिस्पॉन्स कसा पब्लिककडे आहे थोडंफार 12 दिवशी तरी आहे. शनिवार रविवार चांगला होता. शनिवार चांगला होता. चांगलं. अजून किती दिवस आले आपण? अजून 18 तारीखला लास्ट. 18 मध्ये आहे. बघू शकता दादांचं स्टॉल आहे. बघू शकता रामेश्वर एंटरप्राइजेस म्हणून दादांचा स्टॉल आहे. याच्या पण आपले प्रकार बघायला भेटतो, व्हरायटी बघायला भेटते. दादा नमस्कार. दादा कुठून आला आपण? आम्ही नागपूरचे. नागपूरवरून आले. तर काय काय प्रकार आले तुमचे? नाचणीच्या नळ्या आहे आपल्याकडे. अच्छा. नल्या वगैरे ते. नाचणीचे हा. आहे. हे लसूण मिक्स आहे. लसूण मिक्स आहे का याच्यामध्ये? ओके. नाचणीचे आहे. ही पण नाचणी आहे. ओके. एक ऑनियन रिंग म्हणतात तिला. याच्यामध्ये कांदा मिक्स आहे. ओके. कांदा मिक्स आहे का याच्यामध्ये? हे काय कसं भाव आहे पकडा? 60ला 1, 100ला 2 पॅकेट आहे. 60 ला 100 आणि नाचणीचे या नल्या कुठलं पण घ्या. कुठलं मग 60 ला 100? सगळे 60ला 1, 100ला 2. अच्छा. हे तांदळाचा खिचा पापड आहे. किती वापर आहे? पहिले आधी जो मोठा पापड यायचा ना ते व्हेरायटी बंद झाली. ओके. जो मोठा पापड येतो तो फक्त मसाला पापड आहे. मसाला वापर या पापड खिचा पापड आहे. छोट्या व्हेरायटी मध्ये आले. अच्छा. आणि एकदा कस्टमर पापड तुटला तर कस्टमर घ्यायला नाही बघा. नाही बरोबर. त्या कारणामुळे छोट्या व्हेरायटी झाल्या. छोट्या प्रकार पाहू शकता. जे आपण मोठे पापड असतात ते तुटतात म्हणून त्यासाठी छोटी क्वालिटी केलेली हा आहे. छोटी क्वालिटी मध्ये. बरोबर. म्हणजे फ्राय केल्यानंतर एवढी क्वालिटी हा होती हे या साईडला फुलतात. बघा. फ्राय केल्यानंतर या साईड फ्राय पण कोण ठेवलेलं आहे का? पाहू शकता. कारण आपल्याकडे टेस्ट आधी असते. बरोबर तुम्ही आहे. पापड घ्या या नको घ्या. बरोबर. माझे टेस्ट बघा आवडलं तर घ्या. बरोबर आहे. हे मक्याचे पापड आहे. मकाचे पापड आहे. हे पण पापड आहेत का? ओके. हे तांदळाचे आहे. गार्लिक आहे आणि लसूण मिक्स आहे याच्यामध्ये. अच्छा. लसूण मिक्स आहे का? बघा तांदळाचे पापड पण बघायला भेटतात आपल्याला. लसूण मिक्स मध्ये भेटतात आपल्याला. आणि ती पण नाचणीची आहे. नाचणीचे आहेत. हे किती दोन- आपल्याकडे 4च व्हेरायटी असते. 4 व्हरायटी आणि कंटिन्यू मध्ये 4च व्हेरायटी विकते मी. आणि भाव साधारणतः सेमच. सेम 60ला 1, 100ला 2. अच्छा. काय रिस्पॉन्स वगैरे आहे का पब्लिकचा? काय नाही काय इथे थोडा कमी आहे. कमी आहे का? शनिवार रविवार काय होता रिस्पॉन्स वगैरे? हा शनिवार रविवार 2 दिवस चांगले गेले. हा. पण आता सोमवार मंगळवार आणि आजच्या बुधवार अजून आता रिस्पॉन्स अजून 4 दिवस आहे ना बोलता तुझा? 18 तारखेपर्यंत. 18 तारखेपर्यंत आहे. आता समजेल आता कसं आहे ते. धन्यवाद तुम्हाला भेटल्याबद्दल. थँक्यू. बरं वाटलं भेटून तुम्हाला. बघा आता आपण या दादांच्या ना स्टॉलवरती आहेत आणि यांचा स्टॉल आहे ना योगा जनरल मेडिकल म्हणून स्टॉल आहे. यांच्यासमोर आयुर्वेदिक सामान बाहेर भेटतो आपल्याला बघू शकतो इथे. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आला आपण? सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझं नाव गणेश संजय लांडगे. मी राहायला वांगणीलाच आहे. आपलं हे जे प्रोडक्ट आहेत हे सर्व आयुर्वेदिक हे सगळे स्वतः होममेड आहेत. होममेड आहेत पूर्ण. हा म्हणजे सगळं आपल्या फॅमिली पासून चालू आलेले आहेत. हे सर्व जंगलातनं वस्तू काढणं पावडर बनवणं सगळं स्वतःच आहे. मार्केटचा कुठला हे नाहीये की होलसेल मधनं आणणं होलसेल मधनं देणं तसं नाहीये. हे सगळं आपलं स्वतःच आहे. होममेड आहे म्हणजे पूर्ण. हा संपूर्ण होममेड आहे. जंगलातनं काढण्यापासून पावडर बनवण्यापर्यंत सगळं स्वतःच आहे. आता आपल्याकडे एक स्पेशल तेल बनवला जातो. ओके. हा जो तेल आहे ना काय बोलता? पूर्ण हा बॉडीच्या ऑल इन वन यूज करू शकता तुम्ही. All in one विंच चावला सगळ्यावरती. अच्छा. हा बाकी हे तुम्हाला सगळे हे हा अमरकंद म्हणून आहे. हा सर्वात आता सध्याच्या याला खूप फेमस आहे. अच्छा. ज्यांना मानक्यातील गॅप ओके. स्पॉन्डिलेस सर्वायकल मधली गॅप फोजन शोल्डर या नी मध्ये काहींच्या आस्थाटेरिज काटलेज वंगण कमी होतोय. या बॉडीच्या आतमध्ये जो ऑइल पण असतो लिक्विड असतो तो पूर्णपणे त्याची झीज झालेली असतो तो संपला जातो. तर बॉडी पेन होते तर हा त्याच्यावरती काम करतो की हा पूर्ण रिकव्हर केला जातो. ओके. हे सर्व जंगलातून आणलेलं आम्हाला. हो सगळं सगळं हे स्वतःच होममेड आहेत. स्वतः जंगलातनं काढतो बनवतो सगळं स्वतः होममेड आहेत. अच्छा. डायबिटीज साठी पण आहे. ते डायबिटीस साठी आहेत का? हा डायबिटीज साठी आहे. बेडकीचा पाला म्हणून. अच्छा. भेटते तुम्हाला.
बाकी हे काय गुलकंद हा गुळवेल आहे. गुळवेल हा का? गुळवेल नॉर्मली लोक बोलतात आमच्या इथे कुठेही येतो. बरोबर. याला दुसरं बोलतात गरुडवेल. गरुड वेल. हा हिंदीमध्ये त्याला गुडूची गिलोई वेगवेगळ्या भाषांत त्याचं नाव हे होतं. पण आपण हा जो यूज करतो जास्त करून आपण हा लिंबाच्या झाडावरती आणि आंब्याच्या झाडावरती जो येतो हा. तोच आपण वापरतो. इतर नॉर्मली ह्याचा कुठेही कुठे अवेलेबल खाणं येतो भेटतो. म्हणजे. हा पण हा वापरतो फक्त याचा दोनच याच्यावरचा. आणि 2 झाड. आणि हे काय हिरडा बेड. हिरडा आवडा. हा हिरडा आहे. हे सर्दी कप खोकला घसा सगळं त्याआधी यूज केला जातो. हा आहे लोटळ आहे. ही लोटळ वनस्पती आहे. याने ब्लड प्रेशर एका महिन्यामध्ये पूर्ण कायमस्वरूपी कंट्रोल मध्ये राहणार. काय बोलताय? हा ज्यांना हाय बीपी लो बीपीचा त्रास आहे अच्छा. त्यांनी हा 1 महिना याचा काढा करून प्यायचा. काळा करून प्यायचा आहे हो का? याचा काढा करून प्यायचा. याच्या पावडर पेक्षा याच्या जी साल आहे याच्यामध्ये जास्त अर्क आहे. त्यामुळे याचा बेनिफिट तुम्हाला एका महिन्याच्या आतमध्ये येतोच. टोटल किती प्रोडक्ट आणतात म्हणजे आपण इकडे? तसं आपल्याकडे भरपूर प्रोडक्ट आहे. 3200 प्रोडक्ट आहे. हे आता इथे एक्झिबिशन टाईप असतात म्हणून इथे आपल्याला जास्त अवेलेबल ठेवता येत नाही. जे अवेलेबल आहे हा जे स्पेसिफिक म्हणजे जे आता ट्रेंडिंगला आहे की ज्याची मार्केटला आहे गरज आहे जास्त करून ज्याची गरज आहे Okay. ते इथं आपण अवेलेबल करून दिलेलं आहे. ओके. तो थायरॉइड आहे का? हो हे थायरॉइड साठी आहे. अच्छा थायरॉइडचा हा 2 महिन्यात पूर्णपणे गोळी बंद केली जाते ह्या आपल्या औषधांनी. अच्छा. म्हणजे पावडर आहे का? पावडर फॉर्म मध्ये देतो आपण सगळं. ओके. हा त्यांच्या प्राइस वगैरे कशा काय असतो? प्राइस ह्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्राइस आहे. 100 पासून स्टार्ट आहे. 200 250 प्रत्येकाच्या प्राइस वेगवेगळ्या आहेत त्याच्या. बघा आपण पुढे आलो ना आपल्याला भरपूर सारे असे लेडीजचे सँडल वगैरे शूज बघायला भेटतात आपल्याला. या साईडला पण इकडे पूर्ण लेडीजचे कपडे वगैरे बघायला भेटतात आपल्या मार्केटमध्ये. आता इकडे गर्दी तर भरपूर सारी दिसते आपल्याला. या साईडला लहान मुलांचे सर्व खेळणी वगैरे बघायला भेटतात बघा आपल्याला. लहान मुलांचे खेळणी लागले आहेत. इकडे सर्व टी शर्ट वगैरे बघायला भेटतात आपल्याला. टी-शर्ट आहे या साईडला. बघा पुढे आलो ना आपण इकडे आपल्या सर्व खाण्याचे स्टॉल बघायला भेटतात. इकडे बघू शकता इकडे सर्व खाण्याचे स्टॉल लागलेले आहेत इकडे. बघू शकता आपण या ताईंच्या ना मालवणी हॉटेल म्हणून आलेले आपण. बघू शकता सर्व खाण्याचे आपले पदार्थ बघायला भेटतात इकडे. सर्व वगैरे कलेजी वगैरे सर्व बघा मच्छी वगैरे बघायला भेटते. नमस्कार ताई. हा बोला. कुठं आलो आपण? आम्ही कुडाळ माड्याची वाडीसून इलो. कुठं कोणत्या जिल्ह्यात? कुडाळ कुडाळ कुडाळमधून आलेलं आहे. सिंधुदुर्ग कुडाळ. सिंधुदुर्गमधनं. काय काय वगैरे आणलं तुम्ही बनवा इकडे आता? आमच्याकडे टाइमपास म्हणून या कलेजी पाव जवळ पाव वजरी पाव असा पावात घालून असं वडोपाव खातात तसं देतं. अच्छा. आणि या सगळ्या प्लेटी असत. सुका चिकना ग्रेव्ही चिकना खेकडा कोलंबिया. हे सगळ्यांची प्राइस लावलेली आहे. हा प्राइस लावलेली आहे. या सगळं दाखवून ठेवलं. सगळं आचून गाव त्याला जेवण. अच्छा. थाली वैदा थाली पण आहे. चिकन थाली आहे बांगडा थाली आहे पापलेट थाली सर्व आहे. थाली वगैरे बघायला भेटतात आपल्याला. ही क्वांटिटी असं दाखवून ठेवलं ह्याच्यापेक्षा जास्त येते ली खाऊ. त्याच्यामुळे फक्त सॅम्पल लावून ठेवलेले आहेत. बघू शकता चिंबोऱ्या खेकड्यावर बघायला भेटतात आपल्याला. मोठी कोलंबी पण बघायला भेटतात. आपल्याला खेकडा या ही काडीचा आहे ना आपल्या गावठी आहे ना? हो वय तो गावठी आहे. तर गावठी आहे ना काडीची चिंबोरी बघायला भेटतात आपल्याला. बांगडा वगैरे पापलेट वगैरे सर्व. वडे असत. गरम गरम वडे पण काढून देतो. अच्छा गरम वडे वगैरे भेटतात ते काढून. ओके तर हे पुढे स्वतः बनवता येतं बनवून देतात आपल्याला. इथे बनवून देतात का आपला? सगळं इथं बनवून ठेवलेलं असतं अर्धा जेवण. वडे गरम गरम काढून देतोय. आपलं हॉटेल वगैरे कुठे बाकी नाही नाही फक्त आमची शाखा फक्त कोकण मोज कोकण महोत्सव फक्त कुठे नाही. आणि बदलापूर मध्ये उल्हास नदीकडे एक लागता आगरी गोळी होतो. वामन मंत्र्यांचं थोडे इलेलं आणि आता ह्यो लागतो बदलापूर मध्ये. त्याच्यानंतर आम्ही अंबरनाथ मध्ये जातो. ओके अंबरनाथ मध्ये हा ह्याच्या अगोदर आम्ही भांडूप ठाणा कल्याण असे आम्ही फिरतच असतो 8 महिने. तिकडे करत आलात मी. आता 4 रवले आहेत करूचे आणि करून इलो आता थोडे. अच्छा आता किती दिवसाचा प्रवास आहे म्हणजे किती दिवस थांबणार? आम्ही 8 महिने अशा फिरतीवरच असतो. 4 महिने गावाकडे जातो. अच्छा 4 महिने. आता 8 महिन्यांच्या घरी जाणार. हा. पुन्हा फॅमिली वगैरे असते का? तोपर्यंत भाड्याने रूम घेतलो आणि धडे राहतो अच्छा 8 महिन्यासाठी. अच्छा म्हणजे फॅमिली घेऊन येतात पूर्ण तुम्ही इकडे. होय हो मोठा स्ट्रगल आहे म्हणजे. धन्यवाद तुम्हाला भेटून बरं वाटतं आहे. धन्यवाद धन्यवाद. बघा आपण या साईडला इकडे आपल्या भरपूर साईडला पाल्ले वगैरे बघायला भेटतात. लहान मुलांचे वगैरे बघा भरपूर पाल्ले वगैरे लागले. स्टॉल वगैरे लागले तिकडे पण. पाल्ले वगैरे पाहू शकता किती आहे तिकडे. बघू शकता इकडे लहान मुलांच्या गाड्या वगैरे बघायला भेटतात आपल्याला. कशा R1 5 गाड्या बघायला भेटतात. त्यांना उभी अशा गाड्या आहेत. आणि मागे असा मोठा असा आकाश पाळणा चालू आहे बघू शकता. आकाश पाळण्यामध्ये भरपूर बघायला भेटतो आपल्याला. आणि इकडे असं पुढे आलो ना बोटिंग बघायला भेटते लहान मुलांची. साईडला मस्त आहे लहान मुलांची बोटिंग आहे. बघू शकता किती लहान मुलं गर्दी केली बोटिंग साठी.
लहान मुलं असा आनंद घेतात बोटिंगचा मस्त पैकी. आणि समोर मागे बघू शकता ब्रेकडान्स आहे आणि मिकी माऊस पाहायला भेटतो आपल्याला. आणि मुलाची मोठी जत्रा भरलेली बघू शकता. लहान मुलांचे भरपूर असे खेळणे वगैरे पाहायला भेटतात आपल्या जत्रेमध्ये. फुल अशी मस्त जत्रा आहे ना, एकदम मस्त भरलेली आहे. बघा समोर ना आपल्याला इथं मिकी माऊस समोर लहान मुलं तर मजा करतात मस्त मिकी माऊस मध्ये बघा. आणि इथे ब्रेकडान्स चालू होणार सध्या बंद ब्रेकडान्स. आकाश पाळणा मस्त कडक फिरतो एकदम मस्त असं आकाश पाळणा फिरतो मस्त रंगीबेरंगी केलं जातं. पुन्हा गणपती आला माझ्याकडा बघू शकता समोर आपल्याला कशी लहान मुलांची ना ट्रेन चालू आहे इथं. लहान मुलं मस्त की ट्रेनचा आनंद घेतात बघू शकता. किती डब्यांचे 1 2 ते 4 डब्यांचे एक इंजिन 3 डबा एक इंजिन अशी बघा भेटतं आपल्याला ट्रेन मस्त पैकी. बघू शकता इथं मागे ना आपल्याला थ्रो बॉल भेटतो 50ला येतो. 2 बॉल छान भेटतात इकडे. म्हणजे कोंबड्या वगैरे भेटणार त्यावरती आपल्याला एक गिफ्ट भेटणार आहेत. बॅटी वगैरे असं भेटणार आहेत त्यावरती. इकडं फायरिंग वगैरे बलून फायरिंग वगैरे मला भेटतं आपल्याला. थोडं पुढे आलो ना आपल्याला बघू शकता रिंग वगैरे बाहेर भेटते आपल्याला. पैसे असेल इथं. आणि हे बघा हे पण आहे बॉल टाकायला मच्छीमध्ये बॉल टाकायचा ते पण बाहेर भेटतो आपल्याला. आणि लहान मुलांच्या स्वाद वगैरे बाहेर भेटतात आपल्याला इकडे. रंग आणि बघा इथे ना आपल्याला महिलांचे खेळ बघायला भेटतात. सांस्कृतिक कार्यक्रम महिलांचे चालू आहेत इथे. आणि 18 तारखेवर रोज इथे सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतात. जर कोणाला कार्यक्रमाला यायचं असलं ना इथे भेट द्या आवश्यक. तुम्हाला ग्राउंडला पोहोचलेला आहे. तुम्हाला कार्यक्रम भाग घेता येईल अशा भाग घ्यायचंय. जे आउट झालेले आहेत त्यात पण आणि नवीन पण सर्वांनी या. बघा ते सांगायला होतं सर्व महिलांनी या. आजचा हा कार्यक्रम भव्य कोकण महोत्सव नवा कोकण आपलंच असा हा भव्य कोकण महोत्सव 4 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत 2026 माऊली चौक शिरगाव बदलापूर. बघा आता इथं दुसरा कार्यक्रम चालू आहे खेळ वगैरे. कोणाला यायचं असेल येऊ शकता. मॅडम आणि बघू शकता आपल्या समोर ना काही आपल्याला मित्र परिवार भेटलेला आहे. आपल्या चॅनलचं नाव वगैरे विचारतात सर्व. तर हाय करा मित्रांनो. कुठं आले तुम्ही? बदलावरून आलेला आहे. फिरलं का जत्रा? फिरलं का कसा वाटला जत्रा फिरून? मजा आली का? आता काय काय फिरलं? पालण्याला बसला का नाही कोणत्या? बसलो ना आकाश पाण्यात बसलो ड्रॅगन मध्ये बसलो लय मजा आली. लय मजा आली ना. आता परत आपली बदलावरी जाता चालू होते तिथं येणार का नाही? आम्ही पण येणार. मग चला भेटू आपण. बघू शकता इकडे ना घरगुती सामान बघायला भेटतो आपल्याला. जो घरगुती सामान लावतो घरामध्ये भांडी वगैरे सगळं प्लॅस्टिकचे सामान बघायला भेटतो आपल्याला या साईडला. असा प्रकार सामान वगैरे आहे या साईडला. बघू शकता जत्रा ही अशी प्रकारची आपली जत्रा बघायला भेटते. तर चला म्हणजे व्हिडिओला जेवढा ऐकून करतो. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. नक्कीच व्हिडिओ आवडेल लाईक करा शेअर करा. आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असतात तर सबस्क्राईब करा. बटन पण दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.